जुन्नर तालुक्यातील वडसगावच्या नंदनवाडी येथील शेतकरी रामकृष्ण भीमाजी गाडेकर यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत युरिया टाकल्यानं मोठे नुकसान झालं आहे. या प्रकारामुळे चाळीत साठवलेला सुमारे 250 ते 300 पिशव्या कांद्याची गुणवत्ता खालावली असून कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेमुळे शेतकरी रामकृष्ण गाडेकर यांचे अंदाजे 3 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि इतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मेहनतीने पिकवलेल्या शेतीमालाचे अशा प्रकारे नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जुन्नर टाइम्स, वडज. रामकृष्ण नमस्कार. नमस्कार. आत्ताच आम्हाला माहिती कळली की आपल्या कांद्याच्या बराकीत कोणतरी अज्ञात व्यक्तीनं युरिया टाकलाय. त्याची आपण शूटिंग बी काढलेली आहे. बरं, तुमचं काम एवढं समाजात चांगलं असून, तुमचा कोणाला त्रास नसून, तुमची सगळ्यांना मदत असून, नक्की हे तुम्हाला कोणत्या संशय आहे का काय? संशय जसं कोणावर नाही आहे, पण हळूहळू कळन बुवा. आता हे कसं कळन? काय होतं नाना, आता कांद्याला हे वर्षी तर पहिले बाजार नव्हते, आता बऱ्यापैकी आहेत. तर शेतकरी पाऊस पाहिला नव्हता, आता पाऊस आहे तर पावसाने अडचण येते. शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. पण त्यातल्या त्यात आता तुमच्या बारकीत कोणतरी युरिया टाकला. ते किती पिशे असतील कांदा तुमच्या अंदाजाने? 200-250 पिशवी असेल. आणि कोणतरी हा पूर्ण समाजकंटक असेल, राजकीय किंवा आपला आजूबाजू. हा, म्हणजे माझं म्हणणं असं आहे का समाजात तुमचं वाढणारं वजन, तुमच्या मार्फत होणारी उडस गावातली कामं, तुमच्या मागं असणार जनाधार, हे कोणाला तरी खोपतोय मला असं वाटतंय. कारण की ज्याला कोणाला करायचंय ह्या गोष्टी, तो तर दुश्मनी तुमची कोणची सांगायच नाही मला असं वाटतं. दुश्मनी तर नाहीये, पूर्ण गावात नाही, कुठंच नाही. म्हणजे फक्त तुम्हाला त्रास द्यायचा कार्यक्रम चालू आहे. त्रास द्यायचा कार्यक्रम असो. आता त्या कांद्यात युरिया टाकलेला आहे, ठीक आहे, तुम्हाला लवकर कळलं. ते आता उद्या माणसं भरायला लावून ते लवकर भरा. काय भाव भेटन तो भेटन. गेल्या वर्षी तुमच्या गावच्या सरपंचाच्या कांद्यात युरिया टाकला होता. त्यांची तर पूर्ण नुकसान झाली होती. म्हणजे सरपंच आणि तुम्ही एका गटाचे आल्यामुळं असं वाटतं कोणतरी मुद्दाम तुम्हाला त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे असं वाटतं. बरोबर आहे. ठीक आहे, असो. हे कोणी बी असो, वाद हा वैचारिक असावा. कोणाच्या संग दुश्मनी असेल तर समोरासमोर असावी. पण कोणाच्या मालाचं नुकसान करून आणि कोणाला त्रास देऊन याचा काही उपयोग होत नाही. शेवट कर्म हे कोणाला माफ चूक देत नाही. कर्म चुकीचं केलं तर भोगावं लागतं. हे आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि मी म्हणतो, ज्याला बी कोणाचा राग असेल तर समोरासमोर बोलून तो व्यक्त करावा. पण असा कोणच्या मालाचं नुकसान करून वरचा पांगणार आहे जरी कोणी पाहिलं नसेल तर त्याला देव तर माझ्या हिशोबाने माफ नाही करणार. असो नाना, झाले ते तुमचं नुकसान. देवाकृपाने दुसऱ्याचे तुम्ही भरून येऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.